आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊनचा पार्ट 2 बघणार आहे। पार्ट 1 आपण पहिले बघितलेला आहे, नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा। तर इज, IS इज म्हणजे मराठीत आहे असा होत असतो त्याचा अर्थ। त्यानंतर सेकंड नंबर ARE, आर म्हणजे आहेत, आहोत, आहात किंवा अनेक वचनासाठी आरचा वापर होत असतो जेव्हा अनेक वचनी गोष्ट करायची असते तेव्हा। त्यानंतर WAS वॉज म्हणजे होता, होती आणि होते। त्याच्यानंतर वेअर म्हणजे काय तर होतो, होतास किंवा होता, होते। त्याच्या तास होतो किंवा होते। त्यानंतर शॉल बी म्हणजे मराठीमध्ये असेल, असेल असा होतो। विल बीचा अर्थ मराठीमध्ये असू, असशील, असाल किंवा असेल असा होतो। त्यानंतर धिसचा वापर THIS धिसचा वापर हा, ही, हे म्हणजे THIS धिसचा वापर जेव्हा जवळची वस्तू असते ते बोलवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी धिसचा वापर केला जातो। त्यानंतर दॅटचा वापर तो, ती, ते असा होतो। दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दॅटचा वापर होतो। त्यानंतर MY माय म्हणजे काय माझा, माझी, माझे होतो। त्यानंतर युवरचा मराठी अर्थ तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे असा होत असतो। अशा पद्धतीने प्रोनाऊनचा वापर होतो आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।